सभापती महोदय, सभापती महोदय, विरोधी पक्ष नेत्याचा प्रस्ताव आणि सत्ताधारी पक्षाचे दोन्ही प्रस्ताव एकत्र करून त्यावर ही चर्चा सुरू आहे. काय बोलायचं आपल्याला? मुख्यमंत्र्यांना काय मांडायचं आहे? मांडायचे काय विचार? कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आणि राज्यामधल्या एकंदरीत साऱ्याच्या साऱ्या विभागांची चर्चा आज या दोन्ही प्रस्तावांमध्ये दिसते. या दोन्ही प्रस्तावाचा प्रतिबिंब असं आहे, सत्ताधारी पक्ष म्हणतोय की सत्ता गेल्या कालखंडामध्ये, मागच्या सरकारमध्ये आणि आता अजून सुरुवात झालेल्या त्या कालखंडामध्ये जी कामांची प्रगती केली आणि जे काही कामं त्यांनी केले त्या कामांच्या प्रगतीचं श्रेय त्याने घेण्याचा प्रयत्न करत आहे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाकडनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत असताना या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी विचारला. आणि गोष्ट खरी आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये 2024चा जो NCRT नॅशनल क्राईम रिपोर्ट आपल्याकडे सादर झाला आहे, या NCRTच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र राज्य हे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे ज्याच्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण सर्वात मोठं आहे. उत्तर प्रदेश, केरळ नंतर महाराष्ट्राचा नंबर ह्याच्यामध्ये लागतो. सर्वाधिक गुन्हेगारी दर असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यावेळेस आम्ही पहिल्या क्रमांकावर तसं म्हणून आपण सांगतो त्यावेळेस याच्यामध्ये आमचा तिसरा क्रमांक आहे. मोठ्या अभिमानानं सांगायला हरकत नाही माननीय मुख्यमंत्री महोदय. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. गावागावापर्यंत अन्याय व्हायला लागले, अत्याचार व्हायला लागलेले आहे. शहराचे शहर बिघडले. ज्या औद्योगिक शहरांमध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर उद्योग यायला लागले, इंडस्ट्री यायला लागले, IT क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलं. असं पुणे शहरामध्ये जर पाहिलं वर्षभरातल्या घटना पहा, एका वर्षभरातल्या घटनांचा पुणे शहरातला जर आपण आढावा घ्यायचं ठरवलं तर कधी कोयता गँगने त्या ठिकाणी धुमाकूळ घातला, कधी सामूहिक अत्याचाराचे, सामूहिक विनयभंगाचे प्रकार घडलेत, सामूहिक बलात्काराचे प्रकार घडलेत. दररोज पुणे शहर हे वरच्या क्रमांकावर दिसतंय की ज्या ठिकाणी कुठला ना कुठला मोठा गुन्हा त्या ठिकाणी होत आहे. मग जर अशा औद्योगिक शहरांमध्ये जे वाढतं शहर आहे, जे विस्ताराचं आहे, मुंबईच्या खालोखाल पुणे आता मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे. जर सायटेशन माननीय सभापती महोदय, सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विधानसभेने विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचे अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्याच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे. काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. विधान परिषदेची सहमती घेऊन हे विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्यात यावे. हा प्रस्ताव संमत झाला. खडसे साहेब. तर पुण्यासारखं शहर जे शहर विस्तारत आहे, वाढत आहे, या पुणे शहरामध्ये आज अशांतता आहे आणि एवढ्या मोठ्या गुन्हेगारी वाढत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत असल्यामुळे
पुणे शहरामध्ये काही नव्यानं प्रोजेक्ट येतील की नाही अशी भीती आता निर्माण झालेली आहे. मग या संदर्भामध्ये वारंवार ह्या अशा घटना घडत असताना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, या ठिकाणी काय प्रतिबंधात्मक कारवाई आपण केलेली आहे. मुंबई शहर आज एक दहशतीच्या वातावरणाखाली आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो की आता आपले माननीय माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दिवसाढवळ्या हत्या झाली. अशाच प्रकारच्या हत्या होण्याच्या प्रकारे आपल्याला पाहत असताना आता परभणीचा प्रकार घडलेला असेल, मराठवाड्यामधले जे प्रकार घडत आहेत तर या राज्याला शोभेचे नाही आहेत. एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीला अशा स्वरूपाचे अमानुष वातावरण आपला मारहाण त्या ठिकाणी त्यांनी मृत्यू होतो, हे राज्यासाठी संयुक्तिक नाही आहे. राज्यभरामध्ये पाहिलं तर मटका, जुगार, दारू यांचं थैमान घातलेलं आहे. गल्लोगल्लीपर्यंत हे वाढलेलं आहे. कुणाच्या आशीर्वादानं होत आहे? कोण याला मदत करत आहे? हे बंद करण्याचं हिंमत या सरकारमध्ये आहे का? मग अध्यक्ष महोदय, आज तरुणांना बेरोजगार करणं आणि तरुणांना व्यसनाधीन करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आज होत आहे. आणि या माध्यमातून अध्यक्ष मी उदाहरणं देऊ इच्छितो की आता गुन्हेगारी निवळ मुंबई पुण्यापर्यंत राहिली नाही, ते जळगाव शहरापर्यंत आली, ते आमच्या मुक्ताईनगर शहरापर्यंत आली. आणि मुक्ताईनगर शहराने कधी आयुष्यामध्ये अनुभवले नसले असे प्रकार आम्ही अलीकडे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर शहरामध्ये अनुभवलंय. अध्यक्ष महोदय, कालचे प्रकार आमच्याकडे त्या ठिकाणी एक खत्री गल्ली आहे ज्याच्यामध्ये मटका मोठ्या प्रमाणावर लावला जातो. त्या शहरामधले त्या गावाला खत्री गल्ली असं त्या ठिकाणी नाव आहे. काल त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एक मनोज तळवले म्हणून आपला मटक्यावाला होता का कशा व्यापारी होता, त्या व्यापारावर गोळ्या घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. कशासाठी केला तर त्या मटका गल्लीमध्ये जो मटक्याचा व्यवसाय चालतो त्याच्यामधून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले. आता खंडणी मुंबईपुरते मर्यादित राहिले नाही, आता प्रोटेक्शन मनी मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही, आता खंडणी हे खालच्या स्तरावर मागायला लागली. आणि अशा स्वरूपामध्ये अध्यक्ष महोदय हा ठिकाणी मुक्ताईनगर ते सट्टा व्यवसाय केला, सशस्त्र दरोडा चाकूसह बंदुकीनं हल्ला करीत लाखो रुपयाची लूट केली. त्यात 3 जण जखमी झाले, त्यात एकाला गोळी लागल्याने गंभीर जखमी असून त्याला छत्रपती संभाजीनगर इथे उपचारासाठी नेण्यात आले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. परवा गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या भरवस्तीत असलेल्या परिवर्तन चौकात सट्टा, मटका, खत्री गल्ली असलेल्या भागात एक व्यवसाय करणारे रमेश खेवलकर यांचा मुलगा मंगेश खेवलकर व महेश असे तिघे एका परिवारातले आपले दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना अचानक ते 4 ते 5 लोक बुलेट गाडीवर आले. त्यांनी रमेश खेवलकर व त्यांना 2 मुलांना चाकू व बंदुकीचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे न दिल्यामुळे सिनेस्टाईल रमेश खेवलकर व त्याच्या मुलांवर चाकूने वार केले. तर त्याचा मोठा मुलगा मंगेश खेवलकर याच्यावर गोळी झाडली, त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. ऑपरेशन करून गोळी काढण्यात आल्याचे कळते. अध्यक्ष महोदय, गोळीबाराच्या घटना आता ग्रामीण भागामध्ये व्हायला लागल्या. त्या घटनेची चौकशी केली पाहिजे. कोण याच्या पाठीमागे पाहिलं पाहिजे. या जिल्ह्यामधल्या DSPC मी अनेक वेळा चर्चा केली, अनेक वेळा त्या ठिकाणी याचे फोटो पाठवले, पण SP साहेबांनी या संदर्भात कुठली नोंद घेतली नाही. मग मटक्याचे अड्डे कुणाच्या आशीर्वादाने चाललेत, अशा सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, जळगाव शहरामध्ये जे दिवसाढवळ्यात खून झालेत, या खुनांची चौकशी झाली पाहिजे. आरोपी पकडले जात नाही, ही गंभीर बाब आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, या गुन्ह्यांच्या संदर्भामधले आपली हे केली पाहिजे. परवा दिवशी आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बऱ्हाणपूरच्या बॉर्डरवर 2 कोटी रुपयाचा गुटखा पकडला. आणि हा गुटखानेवर 2 कोटीचा त्यावेळेस पकडला असं नाही, तर त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडल्याचे हे झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया वाढला या राज्यामध्ये. वाळू माफियामध्ये गुंडांचे हल्ले होतात. आणि याच वाळू माफियाचा परिणाम म्हणजे आमच्या धरणगाव तालुक्यात परवा दिवशी गुलाबराव पाटलांच्या गावामध्ये म्हणजे त्यांच्या तालुक्यामध्ये एका ठिकाणी अध्यक्ष महोदय वाळू पकडण्यासाठी आमचे तलाठी गेले असताना त्या तलाठ्याला त्या ठिकाणी जबर मारहाण त्या वाळू माफियांनी केली.
आणि इतकी मारहाण केली, त्या तलाट्याला वाचवण्यासाठी दुसरा अधिकारी गेला, त्यालाही मारहाण केली. मारहाण केली, शेवटी इतकी मारहाण केली की तो मृत्यूशी झुंज द्यायला लागलेला, अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि हा पहिला प्रकार नाही आहे, त्याच्यामुळे हा वाळू अफियांचा पहिला प्रकार नाही. असे प्रकार त्या ठिकाणी वारंवार घडलेत. आणि काल जळगाव जिल्ह्यामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आता संप करायचं का? कारण अधिकाऱ्यांना कुठलंही संरक्षण त्याच्यामध्ये नाही आहे. एकटा तलाठी गेला तर त्या वाळू माफियावाले त्याच्या अंगावर गाडी घालतात, गाडी घालून चेंगरण्याचे प्रकार काही कमी घडले तसं नाही आहेत. मग सरकार याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही? का अशाच रीतीने चोरीला संरक्षण आपण त्या ठिकाणी देणार आहात? मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वाळू बंद करावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा मी प्रश्न केला की वाळू माफिया हे मारहाण करतात, तलाट्यांना सर्कलला मारहाण करतात, नागरिकांना मारहाण करतात. मागच्या वर्षी त्या ट्रकखाली मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महोदय 2 माणसं चिरडले गेले आणि त्याच्या खाली मृत्यू झाला. मी जिल्हाधिकाऱ्यांना या गोष्टीची अनेक वेळा कल्पना दिली, पण जिल्हाधिकारी म्हणतात मी करतोय, मी वाहन जप्त करण्याचे आदेश दिलेले, एक वाहन कधी जप्त केले गेलं नाही. मी व्हिडिओ कॅसेट पाठवून थकलो. काहीतरी करा. याचे सारे संबंध जे आहेत ते त्या अधिकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेले आहे. नाहीतर अशा संदर्भातली कारवाई होणं हे तर सरकारचा रेव्हेन्यू वाचवायचं याच्यामधनं. हा मोठ्या प्रमाणावर जो रेव्हेन्यू जातो वाया, तो वाचवला जातो. चोऱ्या जर सरकारने थांबवल्या नसतील, थांबवल्या जात नसतील चोऱ्या, तर सरकारने मोकळं करून टाकावं. हे वाळूचं धोरण बदलावण्याची आवश्यकता आहे की तुम्ही मोकळं करा. नाही तर वाळूच्या चोऱ्या अशाच वाढत जातील, अशाच माणसं भरत जातील. जिल्हाधिकारी कारवाई करणार नाही, तहसीलदार कारवाई करणार नाही. कारवाई केले तर त्याच्या अंगावर गाड्या घातल्या जातील, त्यांना मारहाण केली जाईल. त्यामुळे अधिकारी धास्तीमध्ये असतात. या ठिकाणी या घटनांची चौकशी केली पाहिजे, चौकशी करून कारवाई केली पाहिजे. प्रामुख्यानं कालच जे धरणगावला घटना घडली, या धरणगावच्या घटनेची प्रामुख्यानं चौकशी करा. आणि सरकारला मी सांगतो की वाळू माफियांवर तुम्ही मोकळा करा, वाळू माफियांवर त्या ठिकाणी MPDA करा, कठोर कारवाई करा ना. त्या ट्रक मालकावर करा, ट्रक ड्रायव्हरवर करा, त्या रेती आणणाऱ्यावर करा, रेती विकणाऱ्यावर करा. पण सरकार याच्यावर कार्यवाही करायला धजावत नाही. कारण सरकारला या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर भीती वाटते की आपलेच पदाधिकारी याच्यामध्ये अडकले, त्यांच्यावरच कदाचित कारवाई करावी लागेल की काय, अशी स्थिती आज त्यांच्यामध्ये त्यांना अशी वाटायला लागलेली आहे. महिलांच्या विनयभंगाचे प्रकार वाढले, महिलांच्या याच्या प्रकारचे प्रकार वाढले. मग अध्यक्ष महोदय की कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण कुठे आहोत? जे आकडेवारी माननीय विरोधी पक्षांनी दिली आता मी त्या फेर आकडेवारीमध्ये मी जात नाही, परंतु सरकारला प्रश्न विचारणे की कठोर कारवाई करण्याची भूमिका आपण स्वीकारणार आहात की नाही येणार? एका बाजूला म्हणतं की आम्ही क्रमांकावर आहोत, मोठ्या क्रमांकावर गुंतवणूक आली. मला राज्य सरकारला प्रश्न आहे की गुंतवणूक कुठे आली? प्रवीणजी दरेकर साहेबांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यामध्ये आली असेल. मी ते मान्यही करेन किंवा नव्हतं, पण मला एक सांगा तुम्ही दरेकर साहेब, ही गुंतवणूक पुणे, मुंबई, नाशिक वगळता कुठे आली? कोणता प्रकल्प आमचा परभणीला उभा राहिला? कोणता प्रकल्प बुलढाण्याला उभा राहिला? कोणता प्रकल्प आमच्या खानदेशमध्ये उभा राहिला? कोणता प्रकल्प आमच्या विदर्भामध्ये उभा राहिला? मला ते सांगत ना की IT प्रकल्पांच्या संदर्भामध्ये पुणे पुढे गेलं तसं नागपूर का पुढे जात नाही? त्याला तर काही पाणी लागत नाही, त्याला तर काही बाकीच्या वस्तीला जळगावला का प्रकल्प झाले नाही? तरुणांना बेरोजगार देण्याच्या संदर्भातले बहुतांशी प्रकल्प आपण गुजरात राज्याकडे हलवले, वळवले. आणि त्यामुळे या राज्यामध्ये लाखो तरुणांना ज्यांना रोजगार मिळणार होता तो रोजगार आज मिळू शकलेला नाही. रोजगाराच्या संधी या ठिकाणी एका बेरोजगाराला मिळत नाहीत आणि तरुण आत्महत्या करतात, अशी आजची स्थिती त्याच्यामध्ये दिसते. मग सरकारला याची जबाबदारी घ्यायची आहे की नाही? तुम्ही या ठिकाणी यांना तरुणांना काम देणार आहात की नाही देणार? त्यांच्या हाताला काम न मिळतामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या कमी नाही आहे. या रोजगार मिळण्याच्या संधीसाठी माझा सरकारला बघा, या पुढच्या कालखंडामध्ये पुणे, मुंबई वगळा आणि छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव असेल, नागपूरच्या अविकसित भागांमध्ये उद्योग येतील याची काळजी घ्या. अविकसित भागांमध्ये उद्योग आला तर त्या ठिकाणी रोजगार होईल. MIDCच्या घोषणा केल्या जातात, MIDC स्थापनही केल्या जातात, पण MIDC मध्ये उद्योग आले पाहिजेत ना. त्या ठिकाणी उद्योग यायला तयार नाही. जामखेडला MIDC करा, पुणे मुंबईच्या जवळ आहे तर कदाचित त्या ठिकाणी एखादा उद्योग येईल. मुक्ताईनगरचं काय, विदर्भाचं काय? इतक्या वर्षानंतर खानदेशचा अनुशेष भरला जात नाही, विदर्भाचा अनुशेष भरला जात नाही. अनुशेषावर कोणी बोलायला तयार नाही.
दरेकर साहेबांचा सिंचनाच्या संदर्भामध्ये आम्ही साऱ्या व्यवस्था केल्या, मी मान्य करेल. तुम्ही घोषणा केल्या हे मान्य करेल. नळगंगा ते पैनगंगा प्रकल्पाची घोषणा तुम्ही केली. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भातल्या घोषणा केल्या. प्रत्यक्ष काय? प्रत्यक्ष नळगंगा ते वैनगंगा प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा आणि पैनगंगा या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षणला तरी पैसे आहेत का? या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही सिंचनाच्या घोषणा करत असताना मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प केले ते पूर्वी केले. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जो आपला मतदारसंघ होता जामखेड, कर्जत वगैरे, आज मतदारसंघ दुष्काळानं हे झालेला होता आणि अशा दुष्काळी प्रांतामध्ये पाणी आणण्याचं काम त्या कालखंडात मी केलं. माझ्या कालखंडामध्ये पाणी आपल्या मतदारसंघामध्ये कुकडीचा कालवा त्या कालखंडामध्ये आला. मला म्हणतं सांगायचं की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं. या सिंचनाचं क्षेत्र वाढण्याची टक्केवारी सरकारनं दिली पाहिजे का निव्वळ घोषणा करायच्या. प्रत्यक्ष सिंचनने तापी सिंचन विकास महामंडळाच्या संदर्भामध्ये मी सांगेल की 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली 97 साली. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. ते मान्यता दिली असताना किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झालेत, किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाणी गेलं. माझं म्हणणं की लाडकी बहीण योजना तयार करायची 46,000 कोटी रुपये त्यासाठी आपण खर्च करणार. सरकार आलं लाडकी बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन करणार, आनंदाची बाब आहे. लाडकी बहीण काही सावत्र बहिणीसारखे नाही आमच्या दृष्टिकोनात. पण ज्यावेळेला लाडकी बहिणीसाठी 46,000 कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता, हे 46,000 कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित 46,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असते ना. 46,000 हेक्टर जमिनीवर खाली आले असते. शेतकऱ्याच्या शेतमाला त्या ठिकाणी शेती समृद्ध झाली असती. आज शेतकऱ्याची काय स्थिती आहे, काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे, कोणता माल मिळतो शेतकऱ्याला, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. व अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे. अवर्षणामध्ये गेले, प्रवाहामध्ये गेले, अतिवृष्टीमध्ये गेले, मेले ठार गेले. किती शेतकऱ्यांना अवर्षण प्रवाहाचा किंवा अति पावसाळा झाला त्यामुळे आपण पैशाची मदत केली. कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडून करतात, तसे सुजान सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 7 दिवस 10 दिवस उपोषणाला बसला होता त्या कालखंडात 10 वर्षापूर्वी की कापसाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे. आतापर्यंत मग 6,000 रुपये का नाही भाव मिळत, आपला 10,000 रुपये का भाव येत नाही, 12,000 रुपये का भाव येत नाही. एक 4 वर्षापूर्वी कापसाला 12,000 रुपये भाव होता. 4 वर्षापूर्वी 12,000 रुपये भाव होता. आज तोच भाव 6,000वर का आला कापसाला. मग का कापसाचे भाव कमी झाले, आपल्या कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झाला आहे का? कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे. सोयाबीनची तशी स्थिती आहे, तूरची तशी स्थिती आहे. माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र CCIच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे. आमच्या मुक्ताईनगरला CCI केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे. ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे. CCIचा भाव 7,500 रुपयेपर्यंत आहे जो चांगल्या कापसाचा आहे, ग्रेडेड कापूस त्याला बनतो. तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला 7,500 रुपयाचा भाव मिळू शकेल. पण तो CCIचे केंद्र जे आहेत त्या CCIचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जात नाहीत अध्यक्ष महोदय. मग CCIचे केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे, केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याच्या संदर्भामध्ये काय सरकारला सूचना करणार अध्यक्ष महोदय. सभापती महोदय, काय नाही मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं. सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते. जळगाव जिल्ह्यात तिकडे काहीतरी चाललंय. रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये? इथे सड्रे नावाचा एक PI त्यांनी स्वतः आत्महत्या केली. कुणामुळे केली? कोण खंडणी मागत होतं त्यावेळेला? हे नाव समोर आले ना. त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचाराच्या त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं. त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवली, चिठ्ठी दाबण्यात आली. कोणी केलं आहे? कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा? आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे? पण इथे तिकडे हे धंदे करायचे, निचुरे बोलायचं, तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं, नियमात बसतं? सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, सगळी दप्तरी नोंद आहे. कोण करतं इथे? कोण डलायला करतं रेतीच्या? कोण टकाच्या टका उलट्या करतं? कोणाच्या टका चालतात? आणि कोण धंदे करतं? तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का उत्तर द्यायचं? रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे? अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिती आहे.
कोण धंदा करता अरे तिचा तिथे? सदरे नावाचा पिया बिचारा, त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून त्याने आत्महत्या करून घेतली. आत्महत्या केली त्याने. काय आत्महत्या केली? नाही रे, मला बोला तुम्ही तुमचं बोलले ना रे कापसाचं, मला सांगता ना तुम्ही, उपोषणाला बसलो, मला सांगू द्या ना काय धंदे केले यांनी. हा बांगड्या काय बांगड्या, आता झालं तोंड काढा एवढं, आता काय राहिलं बांगड्या भोगताय ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे देऊन करायचे नाशिकला खाली जाऊन. बसा, खाली बसा. मंत्री महोदय समजलंय तुमचं, बसा खाली. हा सचिन आहे, काय म्हणणं आहे तुमचं? सचिन आहे. सभापती महोदय, हरकतीचा मुद्दा आहे. सन्मान्य मंत्रींना काय बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे, पण सन्मान्य सदस्य बोलताना तर मला माहिती पाहिजे पॉइंट ऑफ प्रोसिजर कुठच्या ह्याच्यात बोलतायत ते. रिप्लाय सुरू झालाय का? नाही, जर आपल्याबद्दल बोललं असेल ते अयोग्य आहे. आपल्याबद्दल जर बोललं असेल, त्यांनी 35ची नोटीस न देता बोललं असेल तर तुमचा तो अधिकार आहे. बसा मंत्री महोदय, खाली बसा. खडसे साहेब बोला, पुढे सुरू करा. कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज. कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो. अध्यक्ष महोदय, वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं नाही आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं, वाळू माफियांच्या प्रकरण जे घडत आहेत, प्रकरण कुणाचा हात आहे? सरकार 5 वर्ष झाले तुमचं होतं. सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? का बांगड्या घातल्या का सरकारने? वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला? आणि अध्यक्ष महोदय, कापसाला का भाव देता येत नाही? ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करतात तर कापसाला का सरकारला भाव देता येत नाही? आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे. आणि याने केलं परवा दिवशी तुम्ही आरोप केला. आपण या प्रस्ताव विरोधी पक्ष रुजू केलं ना, तुम्ही एवढा म्हणून सांगताय, रेतीच्या बद्दल तुम्ही बोलताय. माझ्याकडे बघून बोला. माझं काय मत आहे? वाळू माफिया जळगावमध्ये कोण आहे? सदरे नावाच्या पियाने आत्महत्या केली, सुसाईड केली. कुणामुळे केली? कोण? तुम्हाला चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करा. मला असं वाटतं करायच्या किती खोटं बोलायचं. हा चाललं काय बरोबर चाललंय. हा तुम्ही काय म्हणजे रॉयल्ट्या चोरी करायच्या, रॉयल्टी मध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटी चोरी, घरचे लोक बसतात 3-3 वर्ष जेलमध्ये बसले ना, अजून काय ते छाटी टाकून नुसतं बडबड करायची. हा कोणामुळे? अहो चोऱ्या कोणी केल्या? तुमच्या घरामध्ये काय झालं? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोंड केलं? सभागृह मी तर म्हटलं नार्को टेस्ट करा. माईक सगळे बंद करा. मंत्री महोदय, पुन्हा मी सांगतोय, आपल्याला कृपा करून खाली बसा. चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचं आहे त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल. परंतु एकदा, दोनदा, तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे. अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचं ॲटमॉस्फिअर हे बिघडतं आहे. आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येतं त्याला काही अडचण नाही. आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात, परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाहीये. कृपा करून आपण या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खरं तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं. माझं भाषण हे सर्वत्र चालू होतं. माझं भाषण मी शांततेने करत होतो. कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारणच नव्हतं त्याच्यामध्ये.
अध्यक्ष महोदय, कापसाच्या संदर्भामध्ये माझा विषय सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे. मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना. मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून. तुमचे माझे पायच धरत होते, माझ्या पाय धरत होते, माझं उपोषण सोडवा, माझं उपोषण सोडवा. 10 दिवस झालं कोणी येत नाही, कोणी विचारायला तयार नाही. मुंडे साहेबांना उपोषण सुटलं, जाऊ दे, तो विषय संपला आता एका दिवशी. आणि दुसऱ्या दृष्टीने सांगतात तुम्हाला एवढे जर आरोप करायचे आहे, मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे, सरकार तुमचं आहे, सरकारच्या मधलं तुम्ही म्हटलं CBI कडून चौकशी करा, आणखी कुणाकडून चौकशी करा. नाथाभाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल. नुसते आरोप करायचे, नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, ED सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय आरत्या ओवाळायच्या का तुमच्या? काय यांच्या आरत्या ओवाळल्या पाहिजे? काय आम्ही गुन्हा केला? नाथाभाऊचा काय संबंध आहे? नाथाभाऊचा काय संबंध होता त्या गोष्टीशी? असेल तर चौकशी करा ना. वाळू माफी असेल तर तुम्हाला कुणी रोखलं? वाळू माफियांना मोकायला माझी मागणी आहे, माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा, वाळू माफियांवर MP दाखल करा, मागणी करून राहिलं या ठिकाणी. मग करा ना तुम्ही. सभागृहाचं कामकाज थांबवता येत आहे, स्थगित करण्यात येत